उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास तयार झाल्याची माहिती. ठाकरे उद्या अर्ज दाखल करण्याची शक्यता. ठाकरेंमुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या उमेदवारीवरून शिवसेनेमध्येच वाद. नीलम गोऱ्हेंना पुन्हा विधान परिषदेवर पाठवण्यास पक्षांतर्गत विरोध. पुणे जिल्हा महिला आघाडीचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र. पक्षवाढीसाठी काहीही काम केलं नसल्याचा आरोप. विधान परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची आज बैठक. इच्छुक उमेदवारांच्या नावांवर होणार चर्चा. सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार बैठक. विधान परिषदेसाठी आमदार अमोल मिटकरींनी जय पवारांचं नाव सुचवलं. घराणेशाही वाटली तर वाटू दे, मात्र दादांसारखाच हा चेहरा आश्वासक. मिटकरींची एक्सपोस्ट. शिवसेनेकडून बच्चू कडूंना प्रहार पक्ष विलीनीकरणाची ऑफर संदर्भात बच्चू कडूंनी SMS द्वारे मागितलं राज्यभरातील कार्यकर्त्यांचं मत. बच्चू कडूंच्या निर्णयाकडे साऱ्यांचं लक्ष. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता. आजच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होणार. मुदत देऊ पण मुजोरी चालणार नाही, सरनाईकांचा इशारा. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, त्याला जशास तसं उत्तर द्या. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संपावरून राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश. पुणे रेल्वे स्टेशनजवळ रुळावरून घसरलेला वंदे भारत ट्रेनचा डबा मध्यरात्री 1 वाजता रुळावरून काढण्यात यश. मात्र अनेक रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडल्यानं प्रवाशांना मनस्ताप. मुंबईच्या महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी महापालिका 3 कोटी रुपये खर्च करणार. इटालियन मार्बल्ससाठी कोट्यावधींचा खर्च करणार. प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर सादर केला जाणार. देशासह राज्यात उष्णतेची तीव्र लाट. विदर्भात 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास उष्णतेची लाट कायम राहणार. तर राज्यामध्ये दोघांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.